बाबा नायक। इतर धर्मियांच्या ताब्यात असलेले बुद्धगया येथील जागतिक कीर्तीचे पवित्र महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी आज 3 मार्च रोजी समस्त बौद्ध आंबेडकरी अनुयायींच्या वतीने उपविभागीय अधिकारी शरदजी मंडलिक यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे। बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात। जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 च्या व्यवस्थापन ऍक्ट दुरुस्ती करावी। अनेक दिवसापासून सुरू असलेल्या भिक्खू संघाच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे। समस्त बौद्धांच्या भावनांचा आदर करून महाबोधी विहार बौद्धांतरापासून मुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी उपस्थित आंबेडकरी अनुयायींच्या वतीने देण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक पिंटू भाऊ सिरसाट, माजी नगरसेवक गणेश भाऊ सावडे, बाबूदादा खैरनार, संदीप भैया वाघ, अशोक ढिवरे, रावसाहेब जी के मंगडे, प्रताप सरदार, मुकुंद बैसाणे, रमेश वानखेडे, हर्षवर्धन पवार, गोविंदा खैरनार, लोटन थोरात, शौकीन कुवर, उपसरपंच मूलचंद सिरसाट, सुनील बैसाणे उपस्थित होते। समस्त बौद्ध आंबेडकरी अनुयायी महाबोधी विहार बोधगया विहार प्रशासनाच्या अखत्यारीत असलेलं, ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून इतर धर्मियांचं अतिक्रमण आहे आणि त्या अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी बुद्धांच्या तत्वज्ञानाला विसंगत आणि धम्माच्या विनयाला विसंगत असं अनेक क्रियाकांड आणि कर्मकांड होत आहेत। जगभरातील सर्व पूज्य भिक्खू संघ त्या ठिकाणी अनेक दिवसापासून उपोषणाला बसलेल्या असताना बिहार सरकारने पोलिसी बळाचा वापर करून त्या ठिकाणाहून त्या भिक्खूंना जोर जबरदस्तीने इस्पितळात दाखल केले, जे अत्यंत निषेधार्ह आहे। त्याचा निषेध करण्यासाठी व महाबोधी विहाराला या अतिक्रमित बाबींपासून मुक्त करण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्व जगभरातील भिक्खू संघाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। आम्ही शासनाला आणि प्रशासनाला निवेदनाद्वारे हे सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर महाबोधी विहार त्या ठिकाणून जे अतिक्रमण आहे किंवा त्या ठिकाणी इतर धर्मियांचा जो अवैध कब्जा आहे त्यातून मुक्त व्हावा। 1949चा जो बीटी ॲक्ट आहे तो तात्काळ रद्द करून बौद्धांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी स्थापित करून संपूर्ण जी सूत्र आहेत त्या महाबोधी विहाराची ती संपूर्णपणे बौद्धांच्या स्वाधीन कराव्यात अशी भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। बाबा नायक।